आजचा माझ्याकडे की नाही मिसळ पावचा बेत होता. मग त्यासाठी मी मटकी वगैरे आधी भिजत घातली होती. ती चांगली 2-3 वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून काढली आणि मग त्याच्यामध्ये हळद आणि मीठ पाणी टाकून कुकरला चांगल्या 3-4 शिट्या काढून घेतल्या. थंड झाल्यावर कुकर त्यातलंच चमच्याभर मटकी मी काढून त्याला चांगलं वाटून घेतलं मिक्सरमध्ये. तेल तापत ठेवलं भांड्यामध्ये. तेल तापल्यावर पहिली फोडणी दिली. त्याच्यामध्ये फोडणीला की नाही जिरं, कढीपत्ता, कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, थोडीशी त्याच्यातच कोथिंबीर, आपलं आलं लसणाची पेस्ट, हे सगळं टाकल्यावर त्याच्यात मालवणी मसाला, धना पावडर, गरम मसाला, लाल मिरची पावडर हे टाकलं आणि भाजका आपलं कांदा खोबऱ्याचं वाटप. पण थोडीशी चमच्यावर मटकी जी वाटली होती ती टाकून उकडलेली मटकी आणि वाटाणा त्याच्यात टाकला. सगळं एकजीव करून चांगलं परतून घेतलं. परतून झाल्यावरती त्याच्यात प्रमाणात पाणी टाकलं. पाणी टाकल्यावरती उकळी आली. उकळी चांगली आली खतखतल्यावर त्याच्यामध्ये आपण मीठ चवीला टाकायचं. मीठ जरा कमी टाकलं कारण का आधी उकडताना पण मी मीठ टाकलं होतं आणि त्याला उकळी येऊ दिली. अशी उकळी चांगली आल्यावर त्याला बघा कशी तरी सुटली आणि मग आपली ही तर्रीदार मिसळ पावाबरोबर आणि फरसाणबरोबर खायला तयार.